चाराने जायला चाराने यायला म्हातारीकडून 1-1.5 रुपये घेऊन जायचो. 1-1.5 रुपये खर्च आहे का? त्यात आधी चाराण्याची केळं खायला तिथं वजन जास्त तिथं वजनचा क्रायटेरिया पातळ्या पिकलं झाकानं ही नव्हतं आपलं ही नव्हतं काय मागच्या काड्या बी नव्हत्या मोकळच होती. पडलं माझ्याकडून म्हातारी उठली चिरडीवर काय करते काय नाही मध्ये गप्पच मध्ये पत्र पाठवायचं ना आईला पत्र पाठवले झालं मला एक 10-15 रुपये पत्ता दिला म्हणजे मला पैसे पाठवून दिले आईने 15 रुपये मला 15 रुपये वाटलं. आता आम्ही 11 शिकलो आम्हाला काय ऐकायचं आपले नुसते डोलक्या मारायचं असतं. अॅन्युअल म्हणजे काय? अॅन्युअली 2 महिन्याची असते आणि कॅज्युअली 1 महिन्याची असते. 1 महिने त्यांना हवा बिवा येत नाही. मग तिथे झोपायला तिथे लाकडाची फट्टे बिट्टे बनवली त्याच्यावर. आर्मी मध्ये किती व कोणते प्रकार आहेत? आर्मी मध्ये 4 कोर आहेत ना. कोणकोणत्या? एक सिग्नल कोर, एक आर्टिलरी इन्फंट्री कोर, आर्टिलरी कोर, आर्मर्ड कोर, ऑर्डिनन्स वाले, सप्लाय एक असतो. सांगू शकता का? साहेब लोकांना जीप असायच्या, परत कमांड पोस्ट यासाठी 1 टन असायच्या ऑपरेटर यांच्यासाठी. ऑफिसर लोकांना बी जीपाच असायच्या. झोंग असायचं पहिलं. झोंग म्हणजे काय? ऍक्सिडेंट झालं 4-4 दिवस आम्हाला झोपून दिलं नाही ड्रायव्हर असून. ते सामान घे आण काय आमिशन मी आण काय आमच्या घरी ड्रायव्हरांनी 2 ऍक्सिडेंट केलं. झोप नसल्यामुळे काय केलं मला आवाजच नाही झोप. गाडी पलटी अशी झाली म्हणून झाली. बरीच प्लेनला झाली पलटी. रशियन गाडी आम्ही घेऊन जायचो टाकायचो फुकच्या फुकच्या बांधायचं लोखंडी शिवलिंग बघतच आहे. आता जर आर्मी मध्ये ट्रकवर त्या गाडीवर तुम्ही ड्रायव्हर होता तर मेन काम काय तुमचं? आमच्या आर्टिलरी मध्ये काय आम्हाला सगळं त्यातून पुरवायचं. म्हणजे कसं आम्मिशन पुरवायचं. लढाई सुरू झाली का आम्मिशन घेऊन द्यायचं. त्यातनी पाणी खाणं जेवण नमस्कार मित्रांनो, आज आपण नागठाणे गावचे नारायण नामदेव साळुंखे यांच्याकडून आर्मी मधून भरती होण्या अगोदर पासून ते आर्मीतून रिटायर होण्यापर्यंत त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत. जय हिंद सर. तुम्ही या क्षेत्रात येण्याचे कधी ठरवले आणि का ठरवले? त्यावेळी परिस्थिती हालत बेकार होती ना. कसं जरा शेती होती, कधी पिकायची कधी नाही पिकायची. वडील लहानपणीच वाढली होती. आमच्या आई व्यापंग होती. त्याच्यामुळे काय तिने रोजगार करून कशी मला 11वी पासून शाळा शिकवली. 11वी पासून मी हिचं भरतीला बरेच वेळा गेलो पण काय भरती झालो नाही. येथून मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर बायकामध्ये नोकरी केली 1 वर्ष. काय ती? बायकामध्ये भाजी धुतली 1 वर्ष. 1 वर्ष भाजी धुतल्यानंतर तिथं वैताग आला. 5 रुपये हजेरी शेट रोज पगार द्यायचा. आणि मग 7 वाजेला डबडं गेलो होतो त्याला टाकायचो पैसे. त्याच्यात खानावर द्यायची 5-50 रुपये राहायचे. किती होती त्या? काय किती सालची गोष्ट? 73 सालची. 73. किती होती खानावळ तेव्हा? खानावळ असं कार्डवाल्यांना 50 रुपये होती. म्हणजे ज्याचं राशन कार्ड होतं ना पिवळं पांढरं कसलं रेशन कार्ड रेशन कार्ड कसलं त्यावेळेस काय पिवळं नव्हते. ते ज्याचं रेशन कार्ड आहे त्यासनी 50 रुपये. 50 रुपये. आणि ज्याचं रेशन कार्ड नाही, माझं रेशन कार्ड नव्हतं, माझ्याकडून 60 रुपये घ्यायचे. 60 रुपये घ्यायचे. तुम्ही 11वी-12वी कोणत्या कॉलेज मधून केली हो? कोणत्या? नागठाणे. मला कॉलेज नव्हतं त्यावेळेस, ती हायस्कूल. हायस्कूल त्यावेळेस मी आमची लास्ट परीक्षा आणि 10वीची परीक्षा एकाच वर्षी झाल्या होत्या. 72 साली. तुमची तुम्ही किती आर्मीच्या भरत्या दिल्या आणि तुम्ही कितव्या भरतीला भरती झाला?
5-6 आर्मीच्या भरत्या दिल्या होत्या सातारला. हा. त्यावेळेस 8 आणि तिकीट होती. आम्ही ट्रेन जायचो. हा. त्याला 4 आणि द्यायचो. 4 आणि जायचो. 4 आणि जायला यायचं. 4 आणि यायला म्हातारीकडून तो 1-1.5 रुपये घेऊन जायचो. 1-1.5 रुपये हो. खर्च आहे का? आणि त्यात आम्ही 4 आण्याची केळं खायचं तिथं. होय. वजन जास्त व्हावं. हा तिथं वजनचा क्रायटेरिया असेल. आणि तेव्हा काय एवढं आता सारखी हार्ड नव्हतं. एक पळायला सोडायची आणि माघारी आले की त्यातनं सिलेक्शन करायचे. होय. मग त्यातून कधी झालो. तिथे झाला का तुम्ही? कुठलं लोकेशन कुठलं भरती झाला ती? भरती झालं तर हिथच. मग सांगते काय, मुंबईवरून माघारी आलो का, 5-6 वेळा भरतीच नाही झालं. मुंबईला गेलो, 1 वर्षी भाजी ती केलं धुतली आणि परत तिथनं माघारी आलो. ते काय परवडण झाले. आमची ही होती बनीची माझं, ते मला मिल मध्ये पास काढून देणार होते. मिल मध्ये पास मिळालाच नाही. मी वैतागलो आणि बरं आलो निघून. तुम्ही भरती होण्यापूर्वी किती तास अभ्यास करायचा आणि किती तास ग्राउंडची तयारी करायची? ग्राउंड काय कशाची तयारी काय त्यावेळेस. मग रानातल्या कामामुळे सवय होती. म्हातारी शनिवार रविवारी मागला जायचो आम्ही. कुठे काही सीझनच्या टायमाला ज्वारी काढ, गहू काढ, असे पोरं आम्ही जायचो. ग्रुप करून आपल्या रात्रीचं जायचो कधी पोरं. किती असायची त्याला हजेरी किती असायची? आता कसं 200 रुपये काय पार्टीवादी काय एकामेकाच आपलं तुम्ही माझ्या द्यायचं मी तुझं काढणार तुमच्यात जायचं. तुम्ही भरती झाला ती भरती कोणत्या ठिकाणी होती व किती साठी? मी भरती झालो मुंबईवरनं आलो माघारी. माघारी असंच काम करायचो मी. तर आईने ठरवलं आपण शेरड घेऊया म्हणून. म्हणजे शेरड घ्यायची. भरतीवर जाऊन कटाळ होतो ना. आणि एक दिवस बाजारामध्ये बसलो होतो नावेच्या दुकानात. आपलं आमचा मंगळवारचा बाजार असतो नागटांचा. बरोबर. त्या दिवशी मी आपल्या नावेच्या दुकानात पेपर वाचत बसलो होतो. पेपरला ते कुठलं आपल्याकडे पैसे काढतात. दुकानात जाऊन बसायचं आपलं. बसलो काही पोरगा आलं माझ्याकडे पळत आमच्या इथे चावडीमध्ये भरती आली होती. पळत झाले. नारायण म्हणजे तुला काय माहिती म्हणजे काय म्हणजे आपल्या चावडीमध्ये भरती आली काय बोलतो मला. हो म्हणलं. मी घरी गेलो तर आई झोपली होती. आई बी 7 दिवस कामाला असायची बांगला झोपली होती. मी ती पसरी पीटी मध्ये ती कागद ठेवलं होतं ना म्हणजे सर्टिफिकेट आपलं चांगला. आणि त्या पातळ्या पिठीचं झाकण ही नव्हतं कोण आपलं ही नव्हतं काय मागच्या काड्या बी नव्हत्या मोकळच होती. पडलो माझ्याकडून. म्हातारी उठली. चिडीवर काय करते काय नाही मध्ये गप्पच मध्ये. आणि ते सर्टिफिकेट घेतलं आपलं दाखवा आणि आलो कसं. भरतीला आल्यानंतर काय झालं, भरतीला आलो तर ती मेडिकल मध्ये पायाला पहिल्यांदा तेव्हा मेडिकल असायचं का फिजिकल? मेडिकल बी असायचं फिजिकल बी असायचं. फिजिकल एवढं नसायचं पण मेडिकल चेक करायची. तर माझ्या पायाला होतं कुरूप. म्हणजे ती काच लागली ती जखम झालेली पू वगैरे नाही जखम बरी झालेली होती पण त्याचा वन होता ना. त्या कॅप्टन साहेबांनी मला बाहेर काढलं. म्हणजे भरती झालं ना साहेब त्यांना बाहेर काढलं. म्हणजे तुझा पाय जरा प्रॉब्लेम आहे म्हणून मी आपले कपडे घातले निघालो. तेवढे आमच्या गावचे सुभेदार रिटायर झालेले आमच्या गावाची सुट्टीच होते. त्या आले म्हणजे काय झालं नारायण असा गोष्ट म्हणजे सर ये म्हणजे माझ्या बरोबर. ते बी इन्फंट्री भरती करणार ते आपण बी इन्फंट्रीची. मग त्याने काय केलं म्हणजे साहेब म्हणजे काय झालं म्हणजे त्या पायाला इंग्लिश मध्ये किल कुरूप ते म्हणजे आहे. तर मी म्हणजे काय कुठं आहे म्हणजे मी दाखवतो साहेब. ते साहेबाला इंग्लिश मध्ये त्यांचं काय बोलणं झालं. मला मध्ये पाय धुवून या. त्या चावडीच्या पाठीमागे नळ होतं नळ झालेले पाण्याचे. पाय धुतला आले त्यांनी पाय वर करायला लावला आणि त्यांनी बुक्क्या मारल्या त्या ह्याच्यावरची कुरपावर. माझ्या तोंडाकडे बघत होती. ती काय जखम बरी झाली मला काय होत नव्हतं वेदना होत नव्हतं. हा तर ठीक आहे मग जाऊ. परत मी कपडे काढले परत वजन उंची वगैरे सगळं झालं. मेडिकल झालो आणि मग सगळे आम्ही
बरं. सातारला आम्हाला बोलावलं दुसऱ्या दिवशी टेस्ट. टेस्ट किती साली? 1974 साली. 1974 साली. 29 तारीख एवढी तारीख 29 असो. 29 सप्टेंबर 1974 साली भरती झाला म्हणजे. आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर किती दिवसाची ट्रेनिंग असते? म्हणजे आता तुमच्या गावात तुम्ही भरती आम्ही तिथं आम्ही भरती होऊन अशी बोर्ड झाली की आम्हाला म्हातारीला कुठले पैसे ते आम्हाला तिथून दिलं ऑफिस मधून 20 रुपये. बर. आम्ही दोघं जण आर्मी तर्फे. आर्मी तर्फे म्हणजे ऑफिस तर आम्ही दोघं जण एक नगरचा पोरगा होता आणि मी आम्हाला दोघांना हैदराबादला पाठवलं होतं. बाकीची ट्रेनिंगला कुणाला इकडे पाठवलं कुणाला तिकडे पाठवलं तिकडे. आम्हाला काय नाही आणि साहेबांनी सांगितलं की सातारला बसायचं माऊलीला आणि ह्याला जायचं पुण्याला आणि पुण्यावरून तुम्हाला हैदराबादला जाणारी रेल्वे भेटेल. आणि आम्ही दोघं जण इथनं 12 घरी आलो जेवण भाकरी बिकरी पाठवली आणि माऊलीला 12 वाजता गाडी आली. त्या गाडीत बसलो. सकाळी आम्ही पुण्याला पोहोचलो. पुण्याला पोहोचले म्हणजे संध्याकाळी 5 वाजता गाडी. 5 वाजता सिकंदराबाद एक्सप्रेस. सिकंदराबाद ती काय झालं तिकडे काय झाली ती कुर्डवाडी म्हणून आहे तिकडे गाव. हा गाव कुर्डीवाडी म्हणतात. काय कुर्डवाडी नाही वाडी कुठलं तरी जंक्शन आहे. तिथे काय झालं सोलापूर वाडीच्या मध्ये काय तरी भराव वाहून गेला होता रेल्वे खालचा. आणि पाऊस पडला होता का काय कोणाचा त्याची पुण्यामध्ये गाडी आली आणि तिथे अनाऊन्स केला की सिकंदराबाद जाणारी गाडी कॅन्सल आहे. आता काय तिथे आता आमच्याकडे 20 रुपये तेव्हा 20 पैशाला भजी मिळायची. 20 पैशाला किती? एक प्लेट. मी आणि जोडीदार आमचे 40 पैसे जायचं ना. आता सकाळी 40 पैसे गेलं परत संध्याकाळी 40 भाकरी आल्या संध्याकाळी खाल्ल्या आणि परत काय झालं म्हणजे असं बसलो तेवढ्याच मग ती एक्सप्रेस कॅन्सल. एक जण मला 10 वाजता सोलापूर पॅसेंजर आहे एक सिकंदराबाद पॅसेंजर त्या गाडीने जावा म्हणला. ती गाडी काय झालं आणि त्या गाडीत बसलो. बसल्यानंतर तिथून गेलो सोलापूरला गेल्यानंतर तिचा आराम झाला की सिकंदराबादला जाणारी गाडी पुढे जाणार नाही. रस्ता कसा पाहिजे म्हणून तिथंच बसलो. तिथंच थांबला राहिला तिथं स्टेशन वरती. आता काय करायचं मग आपलं जेवण तर संपलं होतं. जाऊन भजी खायचो दोघं जणी. 20 पैसे पैसे जायचो. सकाळी खाल्ली दुपारी खाल्ली संध्याकाळी खाल्ली दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी बी खाल्ली. आमचे 20 रुपये आले की संपत. मग काय करायचं मग तिथे आम्हाला फौजी जे भेटेल ना त्याला आम्ही विचारायचो ना म्हणले तुम्ही नवीन आहे पोरं तुम्हाला काय होतंय म्हणले ही खराब आहे म्हणजे रस्ता त्या घेऊ नका म्हणून परत आम्ही आपलं गप बसायचो. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आलो झाला गाडी मग आम्ही ती गाडी आली त्यावेळेस मग 10 वाजता ती एक्सप्रेस आली. त्या माणसांच्या बरोबर ते बी चालली सिकंदराबादला आणि आम्ही चाललो हैदराबादला. गाडी पहिले हैदराबादला जायची मग सिकंदराबादला जायचं. त्यांच्या बरोबर आम्ही बसलो आवाज गाडी बसून भाकरी खायला. ते पोरं पण तुमच्या म्हणजे आर्मीच्या साठी आर्मीची नाही पहिली सुट्टीवर आलेली होती. सुट्टीला आली आणि माघारी निघाली. सुट्टी माघारी निघाली. बरोबर. त्या मदत केली आपली मनात आर्मी वाले असल्यामुळे. आम्हाला त्यांच्या हैदराबाद स्टेशन वर गेलो का तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं इथं उतरा पोरांवर आणि त्या समोर गाडी यायची तिथं मिलिटरीची. त्या गाडीला तुमचं ही कागद दाखवायचा मग तुम्हाला त्या गाडीवर बसायला दिली आणि घेऊन जाते. मग तिथं उतरलो 6 वाजता गाडी पोचली ती. 9 वाजता आली तिथे आमच्या मिलिटरीची गाडी. तिथं आम्ही कागद दाखवला सरदार होता तुझी बैठ बोला बसलो त्या गाडीत आणि तिथनं मग गेलो युनिटला गेलो. गेल्या आम्हाला मस्ती दिली. काय ती मस्ती नाशी होती बोल असायची. काय असते मी मस्ती त्यात जेवायचं तोंड द्यायचं त्यानं. होय संडासला होय. तर असं करून
मस्टिंग दिली गेले नेलं लंगरवरती आम्हाला लंगर म्हणजे ही जेवणाचं भोजनालय मेस गत म्हणजे हा असतं मेस का? ते आर्मीच्या भाषेत लंगर म्हणतात लंगर त्याला इंग्लिश मध्ये लंगर नाव आहे ना आता मेस द्यायचं मेस मेस इंग्लिश मध्ये हा लंगर मेस मध्ये नेलं तिथं आम्हाला 2 तुऱ्या दिल्या आणि तुरी डाळ दिली खायला खाल्लं आम्ही त्याला पोटात करत ना मी त्याला म्हणलं संडास तुझ्या नाही तू क्या बोला उद्या आहे तो सामने आहे बोला संडासची द्यावी मला डब्बा बिब्बा पाणी का सोय है क्या बोलते अरे ये मिस्टी है ना इसी में जाना इसी में पानी भरना इसी में सब इसी में करना फिर इसको साफ करना फिर इसी में खाना खाना इसी में नाश्ता करना सब कुछ उसमें ही करना इसी में धोना दाढ़ी भी इसी से बनाना बोला काय गेलो तिथं आम्ही त्यानंतर जरा इकडे तिकडे आम्हाला केलं 9-10 वाजले नाश्ता करून मग आम्हाला चालवत नेलं ह्याला ऑफिसला त्या ऑफिस असतं ना आमची कागद बिगद जमा केली आणि परत म्हणजे जावा घेऊन जेवायला अजून गावाला दिली मशीन दिल्या गेलो जेवायला गेलो सुक्या रोट्या डाळ थोडीस भाजी होती खाल्ली गेली आणि मग आलेला मी जरा करंडक बिसरून मारली बोलवला मग बोलवलं मग बसावलं लेक्चर द्यायला सुरुवात असं असतं तसं असतं हे असतं घ्यायचं नाही काही नाही ते सांगा तुझ्या पुराणी वस्तात सांगा तुझ्या असं तसं हे 2-3 दिवस आम्हाला असंच करायची पुढचं छोटं मोठं वर्किंग लावायची रस्त्याला झाडू मार गवात काढ काय काय आमचा स्काउट बनवतो 20 माणसाचा स्काउट म्हणायचं स्काउट गाईड का नाही म्हणजे 20 माणसाचं ग्रुप टीम त्याला स्काउट म्हणायचं स्काउट म्हणतात ते 20 माणसाचं झालं आमचं की आम्हाला मग स्काउट दिला 49 म्हणजे 49 आमचा नंबर होता त्या स्काउटचा मग आमचा स्काउट झाला त्या आम्हाला ते साहित्य दिलं सगळं घेतली बॉक्स दिले मोठं मोठं म्हणजे ह्यात सामान ठेवायचं चोरी बिरी झाली तुमची जिम्मेदार आम्ही पैसाच नव्हता ना आता पगार नाही काय नाही आता त्याला कुठून लावायचं कॅन्टीन मला येऊन उभारायचं नाही आता जाऊ पत्र पाठवायचं ना आईला पत्र पाठवले झाडं मला एक 10-15 रुपये पत्ता दिला म्हणजे मला पैसे पाठवून दिले आईने 15 रुपये मला 15 रुपये पाठवलं मी त्यानं ते कुलूप घेतलं मग कधी कॅन्टीन मध्ये भूक लागली म्हणजे काय ते शंकरपाड्या इथे खायचं तिथे कॅन्टीन असते वेट कॅन्टीन म्हणून खायला स्वस्त भेटत असेल तेव्हा 1 रुपया हा म्हणजे तेव्हा स्वस्तच होत त्यांचे 15 रुपये किती दिवस पुरलं मग 15 जाऊ नाही दिवस महिनाभर तेव्हा सस्ताही होती ना एक ब्लेड खोरं घेतलं ब्लेड घेतली गाडी बनवायला ते कितीला ब्लेड कितीला भेटायचा काय तेव्हा रुपयाला पाकिट ब्लेड खोरं होतं 1-2 रुपये 200 रुपये गेले तिथं गेलो ती गाडी रोज बनवायला काय दररोज करायला ट्रेनिंगला 5 वाजता उठायचं सफाई करायची बॅरेक मध्ये दगडांवर शिरा करायची रोज चकाकायसाठी काय बाहेरच्या स्काउट असायचे एका बॅरेक मध्ये 3 स्काउट असायचे 3 स्काउट मध्ये प्रत्येकाला इलाका वाटून दिलेला म्हणजे एक लीडर आमच्यात बनवते मला स्काउट लीडर त्या लीडरचं काम होतं स्काउटला घेऊन जाणे वेळेवर आणि वेळेवर माघार कुठे बी घेऊन येणे कुठे बी तो स्काउट कुठे बी जायला जाईल ना मग तो साईडनं चालणं पडणार आम्हाला नाही साईडनं आणि आम्ही असं साईडनं पडायचो तो एका साईडनं तो थांब म्हणले की आपण थांबायचं ऐकायलाच ना काय हुकूमच ना मिलिटरी मध्ये हुकूमच स्काउट लीडर एक बनवला आणि तिथं काय करायची रोज 4 वाजता आम्हाला उठायची संडास बिजनेस करायचं
झाडी बिडी बनवायची ती मग ती आपली बॅरेल झाडून काढायची आपण 4-5 आपण काढायचं आणि ती मधलं स्काउटीचं डिटेल सांगणार आदल्या दिवशी संध्याकाळचं 2 तास झालं तुम्ही दोघं जणी पाणी घालणार बगीच्यात तुम्ही दोघं जणी आतलं झाडू मारणार तुम्ही दोघं जणी ती बॅरेल तुम्ही दोघं जणी चहा घेऊन यायचं तुम्ही दोघं जणी मग ही ट्रेनिंग असलं असायचं हो ट्रेनिंग मग त्यानंतर ड्युटी कधी ड्युटीला 5 वाजताच पडायचो 5-5:30ला आम्ही तिथून निघालो 6ला पीटी पॉलिंग व्हायची ना पीटीला सगळे स्काउट एकाच ठिकाणी होय सगळ्या बरोबर पळायला लागायचे पीटीला काय असते तवाच्या गावात काय होते पळायची पळायला 35 मिनिटं पळवायची पण त्यात हे करायची एक्सरसाइज करायची दंड बैठका काढायला लावायचे कधी काय करायला लावायचे आणि मग 8 वाजता नाश्ता करायचा नाश्त्याला पोरं सांगितले असायची का नाही त्याची तिची बाप रोज बदली एकालाच नसायची ती नाश्ता घेऊन यायची 8 वाजता नाश्ता खायचा सर्व आली क्लासेस सुरू क्लासेस मध्ये काय शिकवायचे शिकवायला ऐकायचं WD क्लास मध्ये लढायचं ट्रेनिंग होय एज्युकेशनचं म्हणलं की ते शिकवायचं म्हणजे पढायचं ट्रेनिंग पीटीचं म्हणलं पीटी सगळे ते घोडं बिड असायची म्हणजे असे घोडे मांडत असायचं त्याच्यावरून उड्या मारायच्या कुठं त्याच्यात गेम बी असायच्या कधी बॉक्सिंग त्यात शिकवायची असे म्हणजे रगडा असायचं आता म्हणते रगडा मग ते WTचा क्लास असायचा का त्यातच ते रगडा सगळं आराम कुठं एज्युकेशन क्लास बसवायची मास्तर पुढे शिकवायचा आता आम्ही 11 शिकवतो आम्हाला काय ऐकायचं आपले नुसते डोलक्या मारायचं झोप यायचीच ना कारण 8 वाजल्यापासून जे पडायचं 1 वाजेपर्यंत पळतच राहायचं हिचं ग्राउंड आहे का नाही ती दुसरं ग्राउंड असायचं ते तुम्ही आता आला का महाराष्ट्र बँकेच्या एसटी स्टँड आहे का ना तीच वर एवढं लांब तिसरं ग्राउंड असायचं एज्युकेशन हॉल असायचं ते ह्याच्यापाशी चांबारकीचं आमच्या आणि आमचं पिट्टू ठेवलेलं असायचं हिथं मुलगी लागायचं घेऊन लागायचं तिथे ठेवायचं असं तिथनं ती बदली करायचं ट्रेनला जायचं आलं WD जायचं नाही मिलिटरीचं ट्रेनिंग असायचं लढायचं त्याला ड्रेस आलं परत त्या पीटीला आलं एज्युकेशन मध्ये आलं येऊन तिथे ते परत यायचं तिथे बदली करायचं की तिथनं तिथं काय पेटीला असला का नाही मोठा बुक तिथं काढून ठेवायचं ते पेटी शिव घालायचा बन्यान कपडे बिपडे काढून तिथं आपल्या डोळ्यावरती ठेवायची चड्डी घालायची बन्यान घालायचं पेटीला पडायचं असं 1 वाजता नेणार 1 वाजता नेलं की जेवायचं जेवण तिथं ती लाईन लागलेली असायची जेवायला काय चपात्या आपल्या बिना तेलाच्या डाळ भाजी आणि दही थोडं अनलिमिटेड असायचं का म्हणजे लागल तेवढं का ठरलेलं असायचं 2 चपात्या असायचं खाणारी सगळी पण पेट काय भरायचं नाही मग काय करायचं मग पगार जायचं जाण्यापैकी कॅन्टीन मध्ये जाऊन खायला संध्याकाळचा किती पगार होता तेव्हा त्या काय तुम्हाला पगार किती होता 200 रुपये होता स्टार्टिंग 200 रुपये महिना अवलय झालं ते होय सुट्ट्या किती असायच्या तेव्हा काय कधी यायच्या गावाकडे आमचं 6 महिने ट्रेनिंग ही कुठलं ऍडव्हान्स ट्रेनिंग आपलं बेसिक ट्रेनिंग म्हणजे ही लढाईसाठी सगळं शिकवलं जायचं ते माझा ट्रेनचा ड्रायव्हर गाडी चालवायची मग ती आम्हाला 28 दिवस सुट्टी त्यात काय झालं की बेसिक ट्रेनिंग ज्यावेळेस संपलं का नाही त्यावेळेस आमची टेस्ट होती कमांडर असतो ना तो बघा येतो त्याची एनसीओ वगैरे जे आमच्या नेमलेले असतात ना त्या आम्हाला तिथे न्यायची कपडे बिपडे बूट बीट चमकून अगदी त्या चोपा लावून चका काय आणि ते कपडे बिपडे इस्त्री दोघ्याकडून दोघी असायची दोघ्याकडून इस्त्री बिस्त्री करून आणायची चड्डी बिड्डी निकटीला गंजी लावायच्या कडक टाईट मध्ये शर्टला बिटला आणि मेला आम्हाला तिथे कुठं पाशिंगावर म्हणून परेडचा
काय असते तिथं? तिथे ती परेड करायची. परेड करायची. तो कमांडर येऊन असं ह्याच्या उभा असतो. जसं आपल्याला झेंडा वगैरे टायमाला कमांडर नाही तो दाखवत बेस मध्ये आपलं परेड असते तसं ती. मग तिथं जाऊन तो कमांडर येऊन उभा राहणार. ती शिव घेऊन जाणार आम्हाला. मग तिथं आमची ड्रिल घेणार, परेड घेणार. लेफ्ट राईट थांब चल थांब दॅनियम बायोमोड पिचे मोड सगळे त्यात करून जर चुकला त्या कमांडर म्हणत आलं का नाही ते म्हणलं काय नापास. मग तो स्काउट रिले गेला, त्याला सुट्टी कॅन्सल. गावाकडे जायचं नाही. गावाकडे नाही परत त्याचा आठवडाभर लागला. होय पास जावं होईल तेव्हाच तुम्हाला सुट्टी भेटणार का? जेव्हा कमांडर म्हणेल ना की ओके मग आम्हाला सुट्टी लगेच आमचं 12 पर्यंत तयार. होय हो लगेच. तो जर नाही म्हणला का कॅन्सल. मग असं आमचा त्यावेळेला आमचा स्काउट केला रेलिगेट. रेलिगेट केल्यानंतर आम्ही तर सगळी पूर्ण नाराज झालो. याला काय करा एका घातले कदम चुकावला. एकामुळे सगळ्यांना पनिशमेंट. कमांडर म्हणला नो. परत आठवडा आम्हाला असा रागडा दिला. अरे बापरे आठवड्यात आम्हाला दुसरं काही काम नव्हतं, फक्त रागडा. नुसतं ते ड्रिलच लेफ्ट राईट सारखा अगदी चालूच आमचं आठवडाभर. अगदी जेवलं की दुपारचं बी तेच आणि सकाळचं बी तेच. काय आठवडा काय परत नेलं ओके माझं आम्हाला सुट्टी नाही. आमची 4-4 दिवसात सुट्टी कट झाली. किती दिवस सुट्टी भेटायची? 28 दिवस भेटायची. 28 दिवस. तुमच्या संपूर्ण सर्व्हिस मध्ये तुमच्या किती ठिकाणी बदल्या झाल्या व कोणत्या ठिकाणी झाल्या? माझ्या ना पहिला हैदराबाद वरून आम्ही शिकरमाला गेलो. तिथंच आम्ही गेलो. पहिले जवळच आहे लागूनच एक साथ जॉईन झालेले. शिकरमाला गेलो नवीनच होतो आम्ही. आम्हाला काय गाडी चालवायची येत नाही. मग त्यांनी शिकवली का? नाही इकडं आम्ही ट्रेनिंग केलं ना 6 महिन्यात तिथंच. तिथं हैदराबादला तिथे शिकून मग आमचं पोस्टिंग झाली तिकडं पहिल्यांदा सिकंदराबाद. काय आम्हाला वर्किंगच वर्किंगच आम्हाला. कधी एमपीएस सोडायची गाड्या. मग ते ड्रायव्हर काय गाड्या घ्यायला लावायची. मोठी सिनियर तुमच्यापेक्षा सिनियर गाड्या कुठं काय करायची. क्वार्टर गार्ड ड्युटी म्हणून आमच्या तिला काय असते? रेजिमेंटची हत्यार वगैरे सगळी जमा असतात ना. ते एक क्वार्टर गार्ड म्हणून ड्युटी असते 24 तास रायफल घेऊन असते ड्युटी. दुसरं काय आम्हाला काम आणि वर्किंग सकाळी चढले की दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायचं त्या ड्युटीवर. 2-2 तासाच्या ड्युट्या. 2-2 तासाच्या. परत परत निवांत कुठले बसून राहायचं. ते कुठलं साहेब लोक जायचे का नाही त्यांना सल्यूट करायचं. मग ते पुढे एक संत्री उभा असायला रायफल घेऊन. आम्ही मागे बसलेलो मोकळी म्हणजे मोकळी बसायची. साहेब आला की उभं राहायचं. मग ते आमचं कमांडर असतो ना नाईक हवालदार तो म्हणा सावधान सावधान. मग तिथं मेजर असला की सलामी द्यायची. कॅप्टन असला तर असं खांद्यामध्ये करायचं. म्हणजे त्यात प्रकार आहेत. प्रत्येकाला वेगवेगळे करते. कॅप्टनच्या खाली अशी काकत उचलून टाकायची बंदूक असं सलूट द्यायचा. आणि मेजर असला का नाही मेजर लेवलची त्याला अशी पुढे रायफल घेऊन सलामी द्यायची. जशी आपल्या परेडमध्ये देतात का 26 जानेवारीला मग तिकडे असतंय काय? नाही काय 26 जानेवारी परेड. दुसरी कुठं झाली मग बदली? तिथनं नाही एका युनिट मध्ये होतो. आमचं युनिट बदललं. मी ज्या युनिट मध्ये गेलो का नाही त्या युनिट मध्ये सगळी त्या युनिट मधलं आमच्याच बदली होत नव्हती. युनिटच बदली. होय मग कुठं व्हायचं बदली का? लोकेशन नव्हतं. सिकंदराबाद आमची एक बॅटरी आली म्हणजे युनिट तिथंच होतं. पण एक बॅटरी स्कूला पार्टी मध्ये फायरिंग करायला हिच आली नाशिकला. तिथे हे आहे स्कूला पार्टी स्कूल आहे. आता कॉलेज झाले. तिथे सगळे ऑफिसर लोक यायचे बाहेरच्या देशातले आपल्या देशातले. गनचे वगैरे ट्रेनिंग चालायचे. गन फायरिंग आपल्या देशात.
तिथं आमची बॅटरीची रेसनी म्हणजे गन होते आमच्या ना, त्या गन घेऊन जायचो आम्ही, गाड्या घेऊन जायचो त्यासनी ऑफिसरना सोडायला, घेऊन न्यायला, आणायला, असं काम असेल म्हणजे गाड्यांच्या डिटेल असायचं म्हणजे आमच्या बॅटरीचं, आमच्या युनिव्हर्सिटी. आणि त्या ऑफिसर लोकांची ट्रेनिंग राहायची त्यांची डिटेल असायची. आम्हाला मेसेज येतो ना आमच्या साहेबांना, साहेब आमच्या लोकांना सांगायचं असं इकडे जायचे तिकडे जायचं, मग तिकडे जायचं, साहेब सांगतील तिकडे जायचं. असं करून तिथे काढलं. त्याच्यानंतर मग तिथंच मी ड्रायव्हर शिकलो. शिकला नाशिक मध्ये आम्ही रेंजला जायचो नाही, मोकळच केला म्हणजे ग्राउंड मोकळं, त्यात मग आपल्या हातात दिली वर्किंग लागायची ना, मग आम्ही जायचं ना गाडी, ड्रायव्हर लोक द्यायचे आम्हाला गाड्याचा, काय इथं ग्राउंड मध्ये काय होणार आहे सांगायची, हा तू हाय जमते. हळूहळू एक दिवस रेल्वे स्टेशन एका माणसाला सोडायचं होतं, सुट्टीला माणसाची. त्यावेळेस गेलो पाठवून मला आमच्या इंचार्ज ना, आणि त्यावेळेस जुना ड्रायव्हर होता ना साईडला, मला तू साईडला बसून ह्याला गाडी चालवायची मला, आणि हळूहळू चालवायचा, कुठं ठोकू नको म्हणून गेलो. हळूहळू आलो, तेव्हापासून मध्ये हाय चांगला आहे जमते, म्हणजे त्यांना हे आलाय विश्वास वाटला की बाबा गाडी द्यायला लागली, मग एकट्याला गाडी द्यायला लागली. शिकलो. त्यानंतर परत हा तुम्हाला मेन सांगायचं म्हणजे हैदराबादला असताना आमचे मिसेस लग्न झालं होतं माझं, आणि मी मिसेसला घेऊन गेलो तिकडं हैदराबाद. म्हणजे काय झालं, आमची 2 वेळा बॅटरी चेंज झाली. आम्ही पहिलं नाशिकला होतो, नाशिकला गाडी परत दुसरी बदली इकडे झाली का, दुसरी बॅटरी आमच्या जागेवर. आमच्या बॅटरी म्हणजे आमच्या कंपनी असते, कंपन्या, हा 3 कंपनी असते. काय काम म्हणजे त्यांचं कसं असते, अलग अलग कंपनी, काम एकच पण अलग अलग ग्रुप काम, म्हणजे कंपनी म्हणजे हा ग्रुप अलग अलग 3 ग्रुप असतात, 3 ग्रुप आणि एक हेडक्वार्टर असतं, 4 असते. त्याच्यात अलग अलग कमांडर असते, मेजर कमांडर असते. त्याची पहिल्यांदा मी नाशिकला गेलो तेव्हा गाडी बिडी शिकलो. त्याच्यानंतर आमची कंपनी परत सिकंदराबादला गेली. सिकंदराबाद माझं लग्न झालं, एक्सरसाइज होती, एक्सरसाइज वरून मेसेज आला लग्न बसायची गाडी. मी साहेबाला म्हणा असं माझं लग्न चाललं, मला सुट्टी. म्हणून साहेबांनी आल्यानंतर मला 2 महिने सुट्टी नाही दिली, 20 दिवसाची कॅज्युअली दिली. कॅज्युअली म्हणजे 12 दिवसाची कॅज्युअली दिली. म्हणजे कॅज्युअली एक सुट्टी असते, सुट्टीचा प्रकार आहे का ते, कॅज्युअली आणि अन्युअली. अन्युअल म्हणजे काय, अन्युअली 2 महिन्याची असते आणि कॅज्युअली 1 महिन्याची असते. 1 महिने. त्यातनं साहेब येईल तेवढीच, म्हणजे साहेब मला 10 दिवस झाले 10 दिवस, मला 15 दिवस झाला तर 15, रेल्वे 20 दिवस, त्याच्यावरती नाही, 1 महिन्याची नाही मॅडम, आता त्यावेळेस नियम होता. मला दिली 12 दिवसाची सुट्टी लग्नासाठी. घरी आलो, लग्नाची तारीख होती 15 आणि हे पत्रिका पाठवली ती 10 तारखे, जाऊन बघतो 12 तारीख. मला काय करायचं, म्हणजे मला जी भरती केली सुभदार होते का आमच्या वाड्यात दिली, त्यांनी टेलिग्राम दिला असाच लग्न काही कारणाचं 15 तारखेला ठरलेलं, तरी मला आणखी सुट्टी वाढवून मला आणखीन 15 दिवसाची सुट्टी वाढवून दिली. 15 दिवसाची नाही, पहिली किती 12 दिवसाची, 12 दिवसाची. परत मला 10 दिवसाची, अजून 10 दिवस, 22 दिवसाची. लग्न बिग्न करून मी गेल्यानंतर मग तिथे 1 वर्ष काढलं. 1 वर्षानंतर परत आमचा एक कमांडर आला होता, तो म्हणायचा नवीन पोरासनी फॅसिलिटी बायका आणण्यासाठी, जुन्याला नाही का, जुन्याला काय असायची, म्हणजे नवीनला फॅसिलिटी म्हणजे क्वार्टर होती बरीच शिल्लक. आम्हाला क्वार्टर म्हणजे खोली, हा रूम. आमचं नाव कोण कोण नवीन आहे आम्ही दिले नाव, आम्हाला दिलं सुटतं. आणि नवीन पोरांनी काय घेतलं बायका, त्याला बी घेऊन गेलो.
गेल्यानंतर मग तिथनं आमची परत बॅटरी गेली नाशिकला. हा, परत गेली ती बॅटरी आली ना सिकंदराबाद. म्हणजे एक्सचेंज होते का? हा, एक्सचेंज. इकडचं हैदराबाद वाली नाशिकला जाणार, नाशिक वाली हैदराबादला. तुम्ही आता नाशिकला गेला. किती झाली तकरीबन? मला वाटते 80 साली. हो, 80 सालीच लग्न झालं. मग त्यासाठीच आम्ही गेलो नाशिक. 1980 लग्न झालं आणि तिथनं गेलो नाशिकला गेल्यानंतर परत मग तिथे पण दिवस गेल्यानंतर मग तिथे मग आमचा पहिला मुलगा तिथेच झाला नाशिकला. तिथेच आम्ही घरी सोडलं, परत गेलो. गेल्यानंतर परत आमची गर्दी झाली याला बिकानेरला गेलो. कुठं? बिकानेरला. बिकानेर. हा, तिथे गेल्यानंतर त्या बिकानेरला काढलं एक वेळेस, थोडस काढलं की आमची एक कारचं इंजिन डिमांड झालं. रशियन गाड्या होत्या आमच्या आणि मिडियम गणित. तिथे एक कारचं इंजिन डिमांड झालं होतं. तिथे एक माणूस लागायचा त्या गाडीवरची. ड्रायव्हर? नाही, गाडी देखभाल करण्यासाठी. इंजिन आलं तिथे बसून घ्यायचं वर्कशॉपमध्ये आणि ती गाडी घेऊन त्याला याचं कुठं बिकानेर. त्यांची काय झालं, तिथनं मला पाठवलं परत त्या गाडीवरती पाठवल्यानंतर मी आलो इथे बिकानेरला, आपल्या नाशिकला. आमच्याकडे तिकडेच होतं. काही ड्युटी नाही, पटिंग नाही, काही नाही. काय जेवायचं आणि त्याने आपल्या लंगरमध्ये काहीतरी मदत करायची असते. वर्षाला जाऊन सकाळी 8-9 वाजता वर्षाला जाऊन ड्रेस घालून विचारून यायचं इंजिन काय झालं काय नाही काय. तेवढंच. त्या साहेबाला पटवून साहेब म्हणलं असायची गोष्ट आहे म्हणलं, सुट्टी नाही म्हणलं मला. म्हणजे तू वर्षामधून लिहून आण. वर्षामधून साहेबाकडून लिहून आण की ह्याला सुट्टी सोडू शकतो म्हणून. मी त्यांच्याकडून लिहून आणले, दिले देऊन. मग एक 10 दिवस आलो, एक 10 दिवस काय ठेवलं. आमच्या पोरांनी त्यानंतर कुठं बदली झाली ऐका की, त्यानंतर मी तिथनं बदली युनिट गेला आमच्या ह्याला. तिथनं काय ऑर्डर आली, इंजिन आलं. इंजिनची ती पॅड असते ना, माउंटिंग पॅड, ज्याच्यावर इंजिन बसतं का नाही, म्हणजे गाड्यांचं इंजिन ज्याच्यावर खाली असते बेसमेंटला. हा, जी बेसमेंट असतं का नाही, ती त्याच्याबरोबर इंजिनावर आलं नव्हतं. हा, ते जुनं इंजिन होतं का नाही, ती जुन्या इंजिनाचं त्या इंजिनावर पाठवून दिलं होतं. त्याच्यामुळे ती इंजिन आलं, बेसमेंट नसल्या काही तिथं काही इंडियामध्ये मिळत नाही. मग ती परत इंजिन मागायला पाठवून दिलं आणि या गाडीला म्हणजे जमा करायला म्हटल्यानंतर आमचं युनिट तिथनं ह्याला चाललं होतं कुठं, नारिया टॉपला, जम्मू काश्मीरला. तिथनं एक इश्यू, एक नाईक आले तिथनं, म्हणजे ते गाडी जमा करायचे. तिच्या वर्षावाल्याकडून डॉक्युमेंट बनवून म्हणजे गाडी, ते नायक नाही, दोघं तिघजणी आली. 2 माणसं आणि एक जयशिवराव म्हणला ही गाडी ट्रेन मध्ये लोड करायची आणि तुम्ही सुट्टी जावा तिथनं आणि ती गाडी जमा करायला पुण्याला पाठवून द्या. पुण्याला गाडी जमा करायची. तिथनं पुण्याला आलं. पुण्याला बदली जाईल तुमची? नाही, पुण्याला आम्ही गाडी फक्त जमा करायला. तुम्हीच घेऊन आला चालू तिला? नाही, मग रेल्वे मध्ये चालवली. रेल्वे ना आलो आम्ही. तिथे इंजिनच नसतं, जमा करायची म्हणजे ह्याच्यामध्ये डेपो मध्ये. आणि परत तिथनं काय करून नवीन घेऊन आला? नाही, तिथनं आम्ही पण तिथे डेपोला जमा करायला आमच्या पोराच्या लागलं, पोटात काय लागलं होत. तिथनं मी साहेबाला म्हणून तिथे 14 दिवस सुट्टी वाढवली गावाकडे. मग तिथे सातारला ते कन्सी डॉक्टरच्या दाखवलं. कन्सी डॉक्टर म्हणजे ऑपरेशन करायला, सुट्टन करायच्याच वरती गेले जरा. 14 दिवसामध्ये ऑपरेशन वगैरे झालं. 5,000 रुपये गेले त्यावेळी. आणि तिथनं परत मी पुण्याला गेलो. गाडी जमा झाली आणि त्याला गेलो परत जाऊया नारिया टॉपला. आमचं नारिया टॉपला युनिव्हर्सिटी तिकडे गेलो.
तिथे गेला मग सुट्टी माझी बाकी होती ना अनवायची. तिथे गेला मी इंटरव्ह्यू वगैरे झाली. मग तिथे सुट्टी शाळेमध्ये सुट्टी बाकी आहे. पण म्हणजे 1 महिन्याची ज्यावेळेस नुकतीच ऑर्डर निघाली, 1 महिना आणखी पेमेंट करू शकता सुट्टी म्हणून, तर डबल बोलायला मिळणार. होय, ड्युटी केलं. हा, सुट्टी 1 महिना ड्युटीच करायची तिथे सुट्टीच्या ऐवजी. गावाकडे जायचं नाही, ड्युटी करायची. पैसे डबल भेटणार का? हा, पण ती मी मध्ये नाही, मला सुट्टी पाहिजे. आमच्या कमांडिंग ऑफिसरनं काय म्हणला, ह्या वर्षाची सुट्टी ह्या वर्षातच संपली पाहिजे. आम्ही गेलो होतो डिसेंबर. 1 वर्षात किती सुट्टी असते आर्मी मध्ये? 1 महिन्याची कॅज्युअली आणि 2 महिन्याची अनवल. 3 महिने वर्षात 3 महिने सुट्टी. तुमच्या लाईफ मधला सगळ्यात स्ट्रगल पिरियड कोणता व त्यावर तुम्ही मात कशी केली? हात पोळ्याला ऑपरेशन झालं, लय वाईट होतं. आणि तिथनं माझी बदली पण सुट्टी मिळाली मला लगेच 1 महिन्यामध्ये, काय प्रॉब्लेम नाही आला. तुम्ही भरती झाला तेव्हा तुमची पोस्ट काय होती आणि तुम्ही कोणत्या पोस्ट वरून रिटायर झाला? भरती चालतं शिपाई मध्ये. आणि त्यानंतर रिटायर आणि हवालदार. तुमच्या संपूर्ण सर्व्हिस मध्ये जेवढ्या बदल्या झाल्या त्यापैकी आवडलेले ठिकाण कोणते तुमचं? ही अंगडी. काय विषय म्हणजे आम्ही चायना बॉर्डरवर. ते अंगडी चायना बॉर्डरवर येते का? हमेशा 24 तास बर्फ. हो, 12 बर्फ. तिथे 1 वर्ष काढलं, माझी पेन्शन काढली. पण तिथे वातावरण कसं होतं? वातावरण म्हणजे कसं, तिथे दुसऱ्या दुटे द्यायच्या. बर्फ, काम काय नाही, खायला पाय काय बी. डबं यायचं त्याकडं होतं, मटणाचं, मच्छीचं, दारू रोज दुपारची पण संध्याकाळी. ड्युटी असताना ड्युटी नाही, दुपारची. ड्युटी वाजती दुपारचं 1 पॅक. तिथं थंडी असायची ना, तयार व्हायसाठी द्यायची. झोपाय वगैरे जागा, आता बर्फ एवढा म्हणजे तंबू असतात ना. बंकर म्हणजे बंकर पॅक असते, बंकर असे. तंबू कसं असते? तंबू नाही, फ्लायवूडचे बनवलेले असते. त्यांना हवा बिवा येत नाही. मग तिथे झोपायला तिथे लाकडाची फट्टे बिट्टे बनवलेली. आर्मी मध्ये किती व कोणते प्रकार आहेत? आर्मी मध्ये 4 कोर आहेत ना. कोणकोणत्या? एक सिग्नल कोर, एक आर्टिलरी इन्फंट्री कोर, आर्टिलरी कोर, आर्मर्ड कोर, ऑर्डिनन्स वाले. सप्लाय एक असतं. सप्लाय म्हणजे आम्हाला राशन बिशन पोचवायला ही एक सप्लाय. आणि दुसरे एक पहिले आमच्या टायमाला एमटी. काय असते एमटी? म्हणजे गाड्यांचं. समजा आमचं युनिट कुठं लढायला चाललं तर त्या युनिटला ऑर्डर द्यायची की आम्हाला एवढ्या गाड्या पाहिजेत. मग ते पोच करणार, ते ड्रायव्हर घेऊन येणार गाड्याच्या. त्यावर अटॅक जाणार. एवढे प्रकार असतात आर्मीत काय? तुम्ही किती प्रकारच्या बंदुका चालवल्या आहेत आणि कोणकोणत्या? SLR. लॉंग फॉर्म म्हणजे काय, कसली असती? SLR त्याचं नावच आहे. SLR काय? त्यानंतर अजून LMG. हा, असं काय करायचं, मध्ये चौकडा ठेवायचा, कडन असं गोल खांदायचं आणि त्याच्यावरती ती स्टँड असायचं. असं तुमचं स्टँड आहे का नाही, स्टँड त्याच्यावर असायचं, त्याच्यावरती ठेवायचं. आणि विमाने वरून जायचे, दुश्मनाची विमाने गेली का नाही त्यातून ते मारायचं. एका 5 मिनिटामध्ये 32 राऊंड, 5 मिनिट 5 सेकंद लागत नाही. असं विमान जसं पळेल का नाही म्हणून ठेवायचं. रोटेशन साठी होते का त्याला? हा, रोटेशन मध्ये विमान आता विमान साईडला जाईल तिकडे. हा, त्याच्यातून पळत फायरिंग करायचं. स्टँड तसंच, ते फक्त वरचं स्क्रोल व्हायचं काय? स्टँड वर तिथं फिरतच काय? स्टँड तिथंच असतं, फक्त वरचं फिरणार डायरेक्ट. अजून कोणती झाली? आणखी आमच्या तोफा पण आम्ही ड्रायव्हर त्यामुळे चालवलं नाही. ते गनर आमच्या आलेले असायचे, ते फक्त चालवायचे गन. आमच्या रशियन तोफा होत्या, लय मोठ्या तोफा. एवढा राऊंड असायचा, एवढा. 2 माणसाला बॉक्स उचलायचं त्या गोळ्याचं. किती किलो मधल्या ड्रायव्हरचं नक्की काम काय असते? म्हणजे आता जर आर्मी मध्ये ट्रकवर त्या गाडीवर तुम्ही ड्रायव्हर होता तर मेन काम काय तुमचं? आमच्या आर्टिलरी मध्ये काय आम्हाला
सगळं त्यातून पुरवायचं म्हणजे कसं कोणाला? आमिशन पुरवायचं सैनिकांना? लढाई सुरू झाली का हा, हा, हा. आमिशन म्हणून द्यायचं त्यातनी पाणी खाणं जेवण लागेल ते घेऊन द्यायचं आणि कुठं तिथून समजा ते दुसरीकडे डिप्लाय झाले तर इथं दुश्मनला पता लागला इथं फायरिंग होणार ना दुश्मन इथं फायरिंग करणार मग इथनं काय करायचं इथं फायरिंग व्हायला लागलं का इथनं मूव करायचं दुसऱ्या जागेवर जायचं तिथं माहीत पडलं दुसऱ्या जागेवर जायचं तिथनं फायरिंग करायचं. म्हणजे या युद्धासाठी साहित्य लागणार ते इकडे आणण्यासाठी ड्रायव्हरची मदत होती का? यात गाडींचा प्रकार असतात का तुम्ही चालवलं? गाडी कोणतं कोणतं सांगू शकता का? साहेब लोकांना जीप असायच्या परत कमांड पोट्यासाठी 1 टन असायच्या ऑपरेटर यांच्यासाठी ऑफिसर लोकांना बी जीपाच असायच्या झोंग असायचे पहिले झोंग म्हणजे काय असते? झोंगा म्हणून जपानचे मॉडेल होतं 1 टन त्याचाच प्रकार एक झोंगा पण ती 1 टन मोठी होती इंजिन तीच होतं फक्त त्याचं मॉडिफिकेशन आलं होतं झोंगामध्ये साहेब लोकांना असायचं साहेब लोक वायरचे ते ऑपरेटर ड्रायव्हर साहेब ह्याचं जेवण खाणं चारपाई कोल्ड्रिंकची चारपाई असायची ना त्याचं टेंटचं सामान कुठं हॉट झाला आराम असला म्हणजे टेंट लावायचा झोपणार किंवा जेवण वगैरे का तिथे ऑपरेटर असायचे म्हणजे लढायचे मेसेज त्याला ते सांगणार ऑपरेटर ते वायरलेस असायची पहिले सांगायवरती त्याच्यावरती कोण होता तुमच्या काळात? ती वायरलेस बॅटरी असायची एवढी त्याची खांद्यावर अडकावायची आणि तसलं घेऊन जायचं ते तुमचं शेअर आहे का नाही त्याची इंटरव्ह्यू घेतली त्याच्यातच होता तू वायरलेस त्यांनी सांगितलं मला. तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली? मी 18 महिने 18 वर्षे 11 महिने 19 वर्षात 1 महिना त्यांनी. आता तुम्ही काय करता आफ्टर रिटायरमेंट नंतर? रिटायरमेंट जर मी आल्या बिल काढली पाईपलाईन गेली एक इंजन घेतलं बसवलं परत कॉल आला मला कुठून? पोलीस रिझर्व्ह बँकेचा मी मुंबईला गेलो त्यावेळी मी तिथे ते ह्याला गेलो सैनिक कल्याण बोर्ड नोंद करायला एक कोणता माणूस होता तो रिटायर पोलीस होता मी आपल्या त्या रिझर्व्ह बँकेकडे बघत चालू उंच होती ना हात मारून मला बोलावं म्हणजे काय बघतोस काय नाही म्हणतो बँक बघतो साहेब म्हणून कुठे चालायचं चालू व्यवसाय जेव्हा सैनिक बोर्ड काय येतं म्हणून सगळ्या चुकीचं सामान्य आहे कशाला चाललायचं मी असं काय जातं मग मला कार्ड नोंद करायचं पुढे जाऊन कर आणि मला येऊन भेट म्हणजे तिला कार्ड बी नोंद केलं तो म्हणला माझं काय ते कागद राहिला होता काकाला आता न्यायची राहायची सैनिक बोर्ड मला जाऊन आता घेऊन ये आता बरेच कॉल निघणार आहे देतो कॉल मी पण माघारी आलो त्या ह्याला भेटतो मला सांगितलं होतं गाडी घेते सुपरवायझर गोष्ट आहे असं मला आचरती राहिली आता जागा लोक आजच्या जागी त्यासाठी उद्या घे परवा लगेच भेट आणि मला परत भेट म्हणजे इथून रिझर्व्ह बँकेचे कॉल सुटणार आहेत म्हणून तुला काय करायचंय म्हणजे कॉल बी मी काढतो आणि ते सिलेक्शन बी तुझं करून टाकतो कोणकडे जाऊचा माणूस काढायच्या जागा मी लगेच आलो घरी मी भरली दुपारी जेवायचं नव्हती खानावर लावली दुपारी आपलं वडापाव खाल्ला आलो पर्यटला बसलो आलो घरी आलो घरची म्हणली आता ते इंजन घेतले पाईपलाईन केली विहीर काढली तिथे आमचं घर होतं का नाही इथं कोणाचीच घर नव्हतं घर नव्हतं आमच्या पुढे कोणाची नव्हती घर इथं फक्त त्या समोर एक घर होतं बघा आणि त्या पलीकडे ही 2 घर होती पलीकडे बाकी एक बी घर नव्हतं आणि इकडे एक घर नव्हती बघायला मग काय म्हातारी म्हणली आई आमची म्हणजे आम्हाला चोराने मारलं तर आपण काय करणार आणि म्हणजे ते शिर पाईपलाईन केली कोण बघणार म्हणजे तुझी नोकरी फिकरी नाही जाऊन दिलं शेती किती एकर आपल्याला? 5.5 एकर सगळं काय ऊस आता काय ऊस जाऊतो आता हाय तरी गहू आहे शाळा सगळं ड्रिप ऑटोमॅटिक
तुम्ही जेव्हा ड्युटी होता ड्रायव्हर तेव्हा मग मोठं एखादं युद्ध बघितलं होतं का समोर समोर म्हणजे असं? आमच्या टायमाला इमर्जन्सी लागली. इमर्जन्सी लागली 1970 काय ती इमर्जन्सी Emergency? युद्धाची. युद्ध आहे हे समजलं होतं. हा समजलं होतं होणार आहे म्हणून असं समजलं होतं. बॉर्डरवरती सील केलं होतं. बॉर्डर सील केलं होतं सगळं. म्हणजे रस्ता बंद केला काय बॉर्डर? बॉर्डर म्हणजे सगळं सज्ज. 12 तास सगळ्या ट्रेन बंद केल्या होत्या. होय. कुठल्या पॅसेंजर सगळं बंद. सगळ्या फक्त पहिले मिलिटरी वाले हैदराबाद वरून जम्मूला एका 24 तासामध्ये ट्रेन तिथं होती. होय. आता एवढी आम्हाला तेवढं बघितलं मला वाटतं. कुठं झालं ती म्हणजे युद्ध? कुठं झालं होतं ते काय युद्ध तुम्ही बघितलं होतं? युद्ध नाही झालं. बॉर्डर सील केलं होतं. सील केलं का? युद्ध झालंच नाही का तुम्ही युद्ध नाही झालं. आम्ही मध्ये युद्ध पाकिस्तान हल्ला करणार असं समजलं होतं म्हणून लगेच कुठली ऍक्शन केली. आमच्या वेळेला ऍक्सिडेंट झालं. 4 दिवस आम्हाला हुकूम दिलं नाही ड्रायव्हर असून. ते सामान घे आण काय आम्ही आण काय आणि ही सगळी गाड्यामध्ये झोपायची ना. ते दुसरी लोक आम्ही लोड करणारी ही करणार. आम्हाला कुठे त्यांच्यावर आम्ही बी लोड करायचं, गाडी बी चालवायची, आम्ही बी लोड करायचं, गाडी बी चालवायची. लोन काढायचं म्हणजे ते गंगोळे ती गाडी टाकायची परत खाली उतरवायची. ते सगळं ड्रायव्हरांचं काम. नाही माणूस गेला की येत नाही सुद्धा. होय. 10 गाड्या भरायच्या ना 10 ड्रायव्हर आणि 2-4 माणसं देणार. मग ते 10 गाड्या भरायच्या करणार ते भरल्या की लगेच कमांडर पळवणार की तिथं खाली गेले की लगेच जावा आणायला. असं चालूच असते. चालू झालं 4 दिवस आम्हाला. 4 दिवस कंटिन्यू चालू होत. आणि मग त्याचा आमच्या घरी ड्रायव्हरांनी 2 ऍक्सिडेंट केलं. झोप नसल्यामुळे काय केलं मला आवाज नाही. झोप गाडी पलटी अशी झाली म्हणून झाली. बरीच प्लेनला झाली पलटी. प्लेनला म्हणजे रस्ता डोंगराच्या जसं ह्याच्यात आपली शरण चोरी. किती वेट नेऊ शकते गाडी तुमची? म्हणजे आता आर्मीच्या वाईज वेगवेगळ्या असतात ना गाड्या, दणकाड असते जीप असते ती कमी असतं. एक 1 टन म्हणजे 1 टन गाडीचं नाव आहे ती 1 टन नेऊ शकते. 3 टन म्हणजे टाटा मर्सिडीज पहिल्या गाड्या होत्या 3 टन नेऊ शकते. आणि ते क्रॉस होत्या ना 8-10 टन. त्याचं टायर एवढं मोठं बघितलं रस्त्याला काय काय दिसतात ना आर्मीच्या गाड्या. त्या आता नाही त्या आमच्या डिझेल नाही खायचे. एका किलोमीटरला 1.5-2 लिटर खायचं. 1.5-2 लिटर. हो. ती लय मोठं त्याचं साऊंड. काय ते आम्हाला लागलीच ना ह्याला राजस्थान मध्ये. आणि राजस्थानला गेलो होतो त्यावेळेस अशी जगवार झाली तर ते पेपर असताना तर तिथे ती सिव्हिल ट्रक लावली होती. सिव्हिल म्हणजे आपल्या ट्रान्सपोर्टची आम्ही आणण्यासाठी. तर तिथे ती रेती इलाका आहे ना राजस्थानचा. कसला इलाका? रेतीला इलाका म्हणजे रेत आपली नदीला माती असते का नाही तसली वाळू. राजस्थानने सगळी तसलीच वाळू होती. वारं चाललं का नाही त्याची उडून सगळ्या जेवणात जाणार. मग तिचं त्या गाड्या येऊन तिचं खाली घातली की फसायच्या बाकरीशी चालायच्याच नाही त्या ना त्या. म्हणजे आमची रशियन गाडी आम्ही घेऊन जायचो. टाकायचं फुकच्या बांधायचं लोकांनी तेवढं शिवलून बघतच आहे. ओढून घेऊन जागेवर सोडायचं. ड्रायव्हरांचं काम म्हणजे त्या ड्रायव्हर आमच्यापेक्षा त्या 30 रुपये पगार जास्त होता. कशासाठी? क्लास चालवणारे मोठे ड्रायव्हर सगळ्यात पगारापेक्षा 30 रुपये जास्त आमच्यापेक्षा असं होतं. डीएसपी म्हणायची. डीएसपी काय? जी मुलं 2025 मध्ये भरती करतात त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? आता सल्ला काय ते अग्निवीर त्याच्यामुळे काय होता तसं मिलिटरी चांगलं आहे. तसं सल्ला काय आपलं मिलिटरी तसं चांगलं आहे. समजा तिथून जे अग्निवीर करून आले का नाही तसं सिव्हिल मध्ये प्राधान्य आहे ना. पोलीस मध्ये कुठे ह्याच्यामध्ये वॉचमॅन मध्ये ह्याच्यामध्ये प्राधान्य आहे. बँकेमध्ये वॉचमॅन मध्ये
पण प्रॅक्टिस वगैरे कशी केली पाहिजे? तेव्हाच्या काळात एवढी स्पर्धा नव्हती. आता 2025 मध्ये कसं मग त्यानुसार त्यांनी कशी प्रॅक्टिस केली? ट्रेनिंग वगैरे आता अकॅडमी निघाले त्याप्रमाणे त्याला केलं. अकॅडमी लावली पाहिजे. हो अकॅडमी जमत क्वचित असा एखादा त्याला ताकदवार असलं ना बिना अकॅडमीच्या होती. आमचा पोर बिना अकॅडमीचा झाला. होय. तुमचा मुलगा पण आर्मीत आहे? हो आर्मी. होय. धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल, तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल.